नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आजच्या या लेक्चरमध्ये बी आणि हॅवचा यूज बघणार आहोत. म्हणजे बी आणि हॅवचा वापर आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये कसा करता येईल, तो वाक्य अर्थपूर्ण कसं बनवता येईल बी आणि हॅवच्या उपयोगाने, किंवा बी आणि हॅवचे जे प्रकार असतात त्या प्रकाराने ते वाक्य कसं अर्थपूर्ण बनवता येईल याची पूर्ण माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत आणि शिकून घेणार आहोत की कसं आपल्याला एखाद्या इंग्रजी वाक्यामध्ये बी आणि हॅवचा उपयोग करता येतो. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, बी आणि हॅवचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे करता येतो बघा मित्रांनो. कोणतंही वाक्य असो ते 4 शब्दांनी बनत नाही. ठीक आहे. जर वाक्यामध्ये क्रियापद नसेल ना तर ते वाक्य पूर्ण होत नाही. जर मी फक्त 4 शब्द घेतोय, मी का 4 शब्दाने एका रांगेत मांडतोय, म्हणजे ते काय झालं, ते वाक्य झालं नाही. ठीक आहे. जोपर्यंत मी त्यामध्ये क्रियापद टाकत नाही तोपर्यंत ते वाक्य अर्थपूर्ण होत नाही. ठीक आहे. ते वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी मला काय करावं लागतं, मला त्यामध्ये क्रियापद टाकावं लागतं. मला एखाद्या संभाषणात, माझं आणि एखाद्या व्यक्तीचं संभाषण चालू असेल तर मला त्यांचं वाक्य समजण्यासाठी किंवा माझं वाक्य त्याला समजण्यासाठी मला काय वापरावं लागतं, मला त्यामध्ये क्रियापदाने ते वाक्य पूर्ण बनवावं लागतं. मी फक्त 4 शब्द त्याला बोलतोय म्हणजे ते 4 शब्द त्याला समजतंय असा अर्थ होत नाही. ठीक आहे. जोपर्यंत ते माझं वाक्य त्याच्यापर्यंत बरोबर अर्थाने पोहोचत नाही. ठीक आहे. माझं वाक्य जोपर्यंत बरोबर अर्थाने पोहोचत नाही, आणि तो बरोबर अर्थाने कधी पोहोचेल, तर बरोबर अर्थाने तेव्हा पोहोचेल जेव्हा मी त्यामध्ये योग्य क्रियापद वापरेल. ठीक आहे. मी त्यामध्ये योग्य क्रियापद योग्य पोझिशनवर वापरेल. ठीक आहे. त्यामध्ये जेव्हा ते योग्य पोझिशनवर येईल तेव्हा ते वाक्य काय होईल, ते अर्थपूर्ण वाक्य होईल आणि ते वाक्य समोरच्या व्यक्तीला समजेल. ठीक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बी आणि हॅवचा उपयोग हा बरोबर करणार नाही तोपर्यंत ते वाक्य अर्थपूर्ण होणार नाही. काय होणार नाही, वाक्य अर्थपूर्ण होणार नाही आणि ते समोरच्या व्यक्तीला समजणार नाही. काय होणार नाही, समोरच्या व्यक्तीला समजणार नाही, किंवा परीक्षेमध्ये एखादा प्रश्न आला तर ते आपल्याला सुद्धा कळणार नाही. काय होईल, ते आपल्याला सुद्धा कळणार नाही जर आपल्याला बी आणि हॅवचा उपयोग माहिती नसेल तर. ठीक आहे. तर आता बघा, बीचा उपयोग आपण कसा करू शकतो. बघा, बीचा आपण जर उपयोग करायचा झाल्यास बीचा उपयोग आपण 2 प्रकारे करू शकतो. एक आहे मुख्य क्रियापद म्हणून आणि एक आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून. कसा करू शकतो मित्रांनो, मुख्य क्रियापद म्हणून आणि एक आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून. आता मुख्य क्रियापद म्हणून आपण याचा वापर कसा करू शकतो. बघा, मुख्य क्रियापद म्हणून काय, तर बीचा मी डायरेक्ट वापर करणार नाही. डायरेक्ट वापर मुख्य क्रियापदमध्ये करणार नाही. बीचा वापर मी कसा करेल, बीचा मी वापर एम, इज, आर, वॉज आणि वेअर. काय, तर एम, इज, आर, वॉज, वेअर या रूपात मी बीचा उपयोग करेल. म्हणजे हे काय झाली, एम, इज, आर, वॉज, वेअर ही बीची रूपं झाली. यांचा मी वापर माझ्या वाक्यामध्ये करेल, माझं वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी किंवा माझं वाक्य पूर्ण बनवण्यासाठी. ठीक आहे. माझं वाक्य समोरच्या व्यक्तीला समजण्यासाठी मी एम, इज, आर, वॉज, वेअर यांचा उपयोग माझ्या वाक्यामध्ये करेल. कसा, तर मुख्य क्रियापद म्हणून. ही काय झाली, ही एम, इज, आर, वॉज, वेअर बीची मुख्य क्रियापदे झाली. काय झाली, ही बीची मुख्य क्रियापदे झाली. आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय, तर मी काय करेल, बीचं थेट सहाय्य घेईल माझ्या वाक्यामध्ये. काय करेल, मी बीचं थेट सहाय्य घेईल माझ्या वाक्यामध्ये माझं वाक्य पूर्ण बनवण्यासाठी. काय करेल, बीचं थेट सहाय्य घेईल माझं वाक्य पूर्ण बनवण्यासाठी. ठीक आहे. आता बघा, सहाय्यकारी क्रियापदमध्ये काय येईल, जर मी एखादं वाक्य लिहित असेल तर मी एखाद्या बरोबर पोझिशनवर बीचं सहाय्य घेईल. काय घेईल, बरोबर पोझिशनवर मी बीचं सहाय्य घेईल. म्हणजे काय, माझं वाक्य त्याने अर्थपूर्ण होईल. आणि फक्त इथे बीच मी हा क्रियापद वापरणार नाही. म्हणजे काय, बीचं मी काय करेल, तर एखाद्या क्रियापदाला मी बीचं सहाय्य देईल. बी हा एक सहाय्यकारी म्हणून त्या क्रियापदाला एक फक्त सहाय्य करेल त्याचं वाक्य पूर्ण बनवण्यासाठी. ठीक आहे. काय होईल, त्याचं वाक्य पूर्ण बनवण्यासाठी एक फक्त सहाय्य लाभेल. ठीक आहे. याप्रमाणे आपण वाक्य बनवूया. ठीक आहे. तर आपण आता सध्या मुख्य क्रियापदाचे काही एक्झाम्पल बघूया. बघा, मी आनंदी आहे. काय इथे एक्झाम्पल, मी आनंदी आहे. काय, आय एम हॅपी. यामध्ये एम काय आलेला आहे, एम आलेला आहे बीचं मुख्य क्रियापद म्हणून. एमचा उपयोग कसा झालेला आहे, इथे बीचं मुख्य क्रियापद म्हणून आलेला आहे. इथे बीचं सहाय्य घेतलेलं नाहीये. इथे बी वापरलेला आहे. काय, आय एम बी हॅपी असं म्हटलेलं नाहीये. इथे काय म्हटलेलं आहे, आय एम हॅपी. म्हणजे काय, तर एम घेतलेलं आहे बीचं मुख्य क्रियापद म्हणून. ठीक आहे. बीचं मुख्य क्रियापद काय घेतलेलं आहे, कारण की मी काय सांगितलं, बीचं मुख्य क्रियापद कोणते आहे, एम, इज, आर, वॉज आणि वेअर. तर म्हणून काय घेतलेलं आहे, ते एम कसा घेतलेला आहे, बीचं मुख्य क्रियापद म्हणून वापर घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे एक्झाम्पल, तो आनंदी आहे. काय, ही इज हॅपी. काय, ही इज हॅपी. आता इज इथे कसा वापरलेला आहे, इज इथे वापरलेला आहे बीचं मुख्य क्रियापद म्हणून. कसा वापरलेला आहे, बीचं मुख्य क्रियापद म्हणून. आम्ही आनंदी आहोत. तिसरं वाक्य बघूया मित्रांनो, आम्ही आनंदी आहोत. वी आर हॅपी. काय घेतलेलं आहे, वी आर हॅपी. ते आर कसा घेतलेला आहे, बीचं मुख्य क्रियापद म्हणून. इथे सहाय्य नाही घेतलेलं आहे. वी आर बी हॅपी असं म्हटलेलं नाही आहे. ते वी आर बी हॅपी वाक्य चुकूही शकतं, परंतु इथे काय घेतलेलं आहे, वी आर हॅपी, आम्ही आनंदी आहोत. म्हणजे काय, एकाबद्दल नाही बोललं जातं, अनेकांबद्दल बोललं जातं. वी आर हॅपी म्हणून इथे आर आलेला आहे. आणि आर कसा आलेला आहे, तर बीचं मुख्य क्रियापद म्हणून आलेला आहे. कसं आलेलं आहे, बीचं मुख्य क्रियापद म्हणून. त्यानंतर चौथं वाक्य बघूया, ती आनंदी होती. बघा, पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे मित्रांनो. ती आनंदी होती. शी वॉज हॅपी.
कसं घेतलेलं आहे, शी वॉज हॅपी, ती आनंदी होती, पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे, परंतु वॉजचा उपयोग कसा केलेला आहे, तर बीचं मुख्य क्रियापद म्हणून केलेला आहे. कसा केलेला आहे, बीचं मुख्य क्रियापद म्हणून केलेलं आहे. त्यानंतर काय, ते आनंदी होते, दे वेअर हॅपी. काय, ते आनंदी होते, दे वेअर हॅपी, म्हणजे काय, ते आनंदी होते, पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे. दे वेअर हॅपी, ते पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे, परंतु वेअरचा उपयोग कसा केलेला आहे, वेअरचा उपयोग केलेला आहे मुख्य क्रियापद म्हणून. वेअरचा उपयोग कसा केलेला आहे, मुख्य क्रियापद म्हणून. कशाचं मुख्य क्रियापद मित्रांनो, तर बीचं. कशाचं, तर बीचं मुख्य क्रियापद इथे काय घेतलेलं आहे, वेअर घेतलेलं आहे. कारण की ॲम इज आर वॉज वेअर हे कशात मोडले जातात, ते बीच्या मुख्य क्रियापदामध्ये मोडले जातात, म्हणून इथे काय घेतलेलं आहे, तर वेअरचा उपयोग केलेला आहे बीच्या मुख्य क्रियापद म्हणून. ठीक. त्यानंतर बघा इथे 6वं जे वाक्य आहे यामध्ये काय घेतलेलं आहे, बघा इथे मी बी घेतलेला आहे. इथे काय झालेलं आहे, विलला सहाय्य लाभलेलं आहे बीचं. विलला सहाय्य लाभलेलं आहे बीचं. म्हणून यासारखे वाक्य आपण जेव्हा सहाय्यकारी क्रियापद घेऊ त्यामध्ये बघू. काय घेऊ आपण, जेव्हा सहाय्यकारी क्रियापद घेऊ कशाचे, बीचे, तेव्हा आपण त्यामध्ये बघूया. बघा म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, ॲम इज आर वॉज वेअर. आपण याचा उपयोग कसा केलेला आहे, तर ॲम इज आर वॉज वेअर याचा उपयोग आपण केलेला आहे बीचे मुख्य क्रियापद म्हणून. कसा केलेला आहे, बीचे मुख्य क्रियापद म्हणून आपण इथे ॲम इज आर वॉज वेअर यांचा उपयोग केलेला आहे. कशाचे, तर बीचे मुख्य क्रियापद म्हणून. म्हणून तुम्हाला जर परीक्षेत थेट प्रश्न विचारला की बीचे मुख्य क्रियापद खालील वाक्यांमध्ये ओळखा, ठीक आहे, तर बीचं मुख्य क्रियापद कोणतं, तर ॲम इज आर वॉज वेअर. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जर ॲम इज आर वॉज वेअर हे तुम्हाला सापडलं तर तुम्हाला लगेच कळून जाईल की हे इथे बीचं मुख्य क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. म्हणजे तुमचं काय होईल, तुमचा जो पुढचा प्रश्न आहे तो अगदी सोपा होऊन जाईल आणि तो मार्ग तुमचा पक्का होऊन जाईल. ठीक आहे, आता पुढचे बघूया. बघा बीचा उपयोग जेव्हा आपण सहाय्यकारी क्रियापद, बघा आपण आतापर्यंत काय बघितलं मित्रांनो, बीचा उपयोग आपण कसा 2 प्रकारे करू शकतो. बघा बीचा उपयोग आपण 2 प्रकारे करू शकतो. एक आहे मुख्य क्रियापद म्हणून आणि एक आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून. कसं करू शकतो, सहाय्यकारी क्रियापद म्हणून. मुख्य क्रियापद आपण काय बघितले, मुख्य क्रियापद आपण बघितले ॲम, इज, आर, वॉज आणि वेअर. काय बघितले, ॲम इज आर वॉज आणि वेअर. परंतु सहाय्यकारी क्रियापद म्हणून कसा मी उपयोग सांगितला, तर सहाय्यकारी म्हणजे काय, तर एखाद्या वाक्यात मी थेट बीचा उपयोग करेल. एखाद्या वाक्यात मी बीचा उपयोग काय करेल, थेट करेल. म्हणजे काय, डायरेक्ट मी त्याच्यामध्ये उपयोग करेल. मी त्याला एखाद्या क्रियापदाला मी सहाय्य देईल बीचं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे एखादं वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी एखाद्या दुसऱ्या क्रियापदाला जेव्हा एखाद्या दुसऱ्या क्रियापदाचं सहाय्य लाभतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हटलं जातं. काय होतंय, सहाय्य लाभतंय. म्हणून यामध्ये काय करतोय, मी एखाद्या क्रियापदाला बीचं सहाय्य देतोय. काय करतोय, एखाद्या क्रियापदाला मी बीचं सहाय्य देतोय, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं सहाय्यकारी क्रियापद. आता त्याचे एक्झाम्पल्स बघूया. बघा यू शुल्ड बी हॅपी. काय एक्झाम्पल आहे, यू शुल्ड बी हॅपी, तू आनंदी असायला पाहिजे. इथे काय घेतलेलं आहे, शुल्ड घेतलेलं आहे आणि सहाय्य कशाचं लाभलेलं आहे, बीचं लाभलेलं आहे. कशाचं लाभलं आहे मित्रांनो, बीचं सहाय्य कशाला लाभलेलं आहे, शुल्डला लाभलेलं आहे. कशासाठी, तर वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी. बघा इथे काय, यू शुल्ड हॅपी असं नाही म्हटलेलं आहे. इथे काय, बीचं सहाय्य लाभलेलं आहे शुल्डला. काय, तर वाक्य पूर्ण बनवण्यासाठी, तू आनंदी असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर वाक्य काय आहे, ही मे बी ॲट होम. इथे काय घेतलेलं आहे, ही मेला कशाचं सहाय्य लाभलेलं आहे, बीचं सहाय्य इथे लाभलेलं आहे. ही मे बी ॲट होम, तू घरी असू शकतो. ठीक आहे, तू घरी असू शकतो. ही मे बी ॲट होम. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, बघा जेव्हा शुल्ड नंतर किंवा कशाही नंतर जेव्हा हॅवचा उपयोग होतो, किंवा एखाद्या वाक्यामध्ये इथे मी शुल्ड, हॅव, मस्ट हे घेतलेलं आहे, त्यानंतर जर हॅवचा उपयोग होत असेल तर हॅव नंतर काय येईल, हॅव नंतर नेहमी बीचं तिसरं रूप येईल. बीचं काय येईल, तिसरं रूप येईल, थर्ड रूप येईल. काय येईल, बीचं तिसरं रूप येईल, बीन. जेव्हा कधी येईल, जेव्हा मी हॅव, हॅड, हॅज यासारखा वापर एखाद्या वाक्यामध्ये करत असेल तर. ठीक आहे, हॅव, हॅज, हॅड याचा वापर जर मी वाक्यात करत असेल तर काय येईल, बीचं तिसरं रूप येईल. बघा इथे दिलेलं आहे, यू शुल्ड हॅव बीन हॅपी, तू आनंदी व्हायला पाहिजे होतं. काय होतंय, तू आनंदी व्हायला पाहिजे होतं. यू शुल्ड हॅव बीन हॅपी. इथे काय आलेलं आहे, हॅव आलेलं आहे. बघा इथे शुल्ड तर मी घेतलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, त्यानंतर हॅव आलेलं आहे, म्हणून काय इथे पाहिजे होतं दिलेलं आहे, पाहिजे होतं, हॅव बीन. म्हणून इथे काय घेतलेलं आहे, बी नाही घेतलेलं आहे. इथे काय घेतलेलं आहे, बीचं तिसरं रूप घेतलेलं आहे, हॅव बीन हॅपी. ओके, इथे काय घेतलेलं आहे, बीचं तिसरं रूप हॅव बीन हॅपी. त्यानंतर काय दिलेलं आहे, बघा चौथं एक्झाम्पल बघूया. गॉट मस्ट बी वन. इथे काय, इथे हॅव, हॅज, हॅड घेतलेला नाही आहे, बट इथे मस्ट घेतलेला आहे. म्हणून इथे काय घेतलेलं आहे, पहिलंच रूप वापरलेलं आहे. बी जशा तसा वापरलेला आहे. म्हणून काय, बीचा फक्त इथे काय दिलेलं, आपण एक सहाय्य दिलेलं आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सहाय्यकारी क्रियापद. बघा जर तुम्हाला जर सहाय्यकारी आणि मुख्य क्रियापद जर अर्थ कळाले ना, तर तुम्ही कोणत्याही परीक्षेतले थेट उत्तर देऊ शकता.
थेट तुम्हाला लगेच कळून येईल की इथे सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे आणि मुख्य क्रियापद कोणतं आहे. मुख्य क्रियापद कसे ओळखायचे, तर ॲम, इज, आर, वॉज, वेअर यांचा उपयोग झालेला असेल तर ते काय झाले, ते मुख्य क्रियापद म्हणून आपण वापर केलेला आहे तिथे. आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून काय, तर एखाद्या क्रियापदाला एखाद्या दुसऱ्या क्रियापदाचं सहाय्य लाभत असेल तर त्याला काय, तर वाक्य पूर्ण बनवण्यासाठी जर सहाय्य लाभत असेल तर त्याला काय म्हणता येईल, त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणता येईल. म्हणून इथे काय घेतलेलं आहे, गॉड मस्ट बी वन. इथे काय घेतलेलं आहे, परमेश्वर एकच असायला पाहिजे. परमेश्वर काय, तो एकच असायला पाहिजे म्हणून गॉड मस्ट बी वन. ओके. त्यानंतर काय, ही कॅन बी लेट. ठीक आहे, त्याला उशीर होऊ शकतो. ही कॅन बी, शक्यता दर्शवली आहे इथे, म्हणून इथे काय घेतलेलं आहे, कॅन घेतलेलं आहे. पण कॅनला कशाचं सहाय्य आपण इथे लाभलेलं आहे, इथे बीचं सहाय्य. त्याला उशीर होऊ शकतो, शक्यता दर्शवली आहे ना, त्यामध्ये का म्हणून काय घेतलेलं, इथे कॅन घेतलेलं आहे आणि इथे सहाय्य कशाचं लाभलेलं आहे, इथे बीचं सहाय्य लाभलेलं आहे. म्हणून हे काय झालं, बीचं सहाय्यकारी क्रियापद झालं. काय झालं, बीचं सहाय्यकारी क्रियापद झालं इथे कॅन बी. काय झालं, बीचं सहाय्यकारी क्रियापद झालं कॅन बी, कारण की बीचं सहाय्य कॅनला लाभलेलं आहे. म्हणून जर कोणी विचारलं की या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद ओळखा आणि वाक्य असली गॉट मस्ट बी वन किंवा ही कॅन बी लेट, ते आपलं कॅन बी, मस्ट बी हे काय झाले, हे पूर्णपणे सहाय्यकारी क्रियापद झाले. फक्त बी हे सहाय्यकारी क्रियापद नाही, तर मस्ट बी, कॅन बी हे पूर्णपणे सहाय्यकारी क्रियापद झाले. परंतु जर मुख्य क्रियापद विचारलं तर काय सांगता येईल, ॲम, इज, आर, वॉज आणि वेअर. परंतु जर सहाय्यकारी क्रियापद विचारले तर मस्ट बी, कॅन बी, शुड बी. ओके. त्यानंतर बघूया वाक्य. त्यानंतर बी हॅवची बघा काही वाक्य बघूया. जर प्रेझेंट टेन्स मधले वाक्य बघूया, तो थकलेला आहे. काय, तो थकलेला आहे. ही इज टायर्ड. काय, ही प्रेझेंट टेन्स मधली वाक्य आहे, कारण की आपण इथे इज वापरलेला आहे. तो थकलेला आहे, तो आत्ता थकलेला आहे. ठीक आहे, तो थकलेला होता असं नाही म्हटलेलं आहे, तो थकलेला आहे म्हणून काय वापरलेलं आहे, ही इज टायर्ड. तो आत्ता थकलेला आहे म्हणून हे काय झालं, इथे बीचं मुख्य रूप झालं, मुख्य क्रियापद झालं. काय झालेलं आहे, बीचं मुख्य क्रियापद म्हणून इथे काय वापरलेलं आहे, इज वापरलेला आहे. तो तहानलेला आहे. ठीक आहे, तो तहानलेला आहे. तो काय, आत्ता तहानलेला आहे. तो थकलेला आहे, तो आत्ता थकलेला आहे. तो तहानलेला आहे, तो आत्ता तहानलेला आहे. म्हणून काय इथे घेतलेलं आहे, ही इज अ थर्स्टी. ओके. सो ही इज अ थर्स्टी म्हणजे तो आत्ता तहानलेला आहे. म्हणजे आत्ताची प्रेझेंट कंडिशन इथे दाखवलेली आहे. म्हणून इथे काय घेतलेलं आहे, इजचं रूप घेतलेलं आहे. आता इज इथे कसं वापरलेलं आहे, तर इज वापरलेलं आहे बीचं मुख्य क्रियापद म्हणून. ठीक. त्यानंतर काय वाक्य आहे, माझं पोट भरलेलं आहे. काय, माझं पोट भरलेलं आहे. माय स्टमक इज अ फुल. ओके. सो माय स्टमक इज अ फुल. इथे काय घेतलेलं आहे, ईचा वापर कसा केलेला आहे, ईचा वापर इथे केलेला आहे मुख्य क्रियापद म्हणून. इथे इज नंतर बी वापरून आपण त्याला सहाय्य दिलेलं नाही आहे. ठीक आहे, इजला आपण बी वापरून सहाय्य दिले नाही आहे, तर इजचा वापर आपण मुख्य क्रियापद म्हणून डायरेक्ट इथे केलेला आहे. ठीक आहे, इजचा वापर कसा केलेला आहे, मुख्य क्रियापद म्हणून. आणि ही सगळी वाक्य कशातली, प्रेझेंट टेन्स मधली वाक्य आहे म्हणून इथे आपण इज वापरलेला आहे. त्यानंतर बघा, पास्ट टेन्स मधली जर वाक्य घ्यायची झाल्यास आपण काय वापरू, पास्ट टेन्स मधली वाक्य वापरताना आपण काय वापरू, वॉज आणि वेअर. पास्ट टेन्स मधली वाक्य वापरताना आपण काय वापरू, इथे वॉज आणि काय वापरू, वेअर वापरू. बघा आता एक्झाम्पल बघूया. तो थकलेला होता. काय, तो थकलेला होता. ही वॉज टायर्ड. बघा मागच्या वाक्यात आपण काय घेतलेलं, तो थकलेला आहे म्हणून इथे काय घेतलेला, इज घेतलेला आहे. परंतु या वाक्यात काय आहे, तो थकलेला होता. ही वॉज टायर्ड. ओके. ही वॉज टायर्ड म्हणजे काय, तो थकलेला होता. ही पास्ट टेन्स मधली क्रिया आहे. ही जी क्रिया होती आहे ना, ती पास्ट टेन्स मध्ये होती. ही वॉज टायर्ड. पण इथे वॉजचा उपयोग कसा होतोय, वॉजचा उपयोग इथे होतोय बीचा मुख्य क्रियापद म्हणून. कसा होतोय, बीची मुख्य क्रियापद म्हणून इथे वॉजचा उपयोग होतोय. तो तहानलेला होता. काय, ही वॉज थर्स्टी. ओके. तो तहानलेला होता. ही वॉज थर्स्टी. इथे वॉजचा उपयोग कसा होतोय, बीचा मुख्य क्रियापद म्हणून. ओके. बीचा मुख्य क्रियापद म्हणून काय उपयोग होते, तो तहानलेला होता. ही वॉज थर्स्टी. इथे वॉजचा उपयोग कसा होता, बीचा मुख्य क्रियापद म्हणून. इथे बीचं सहाय्य लाभलेलं नाहीये, याला सहाय्याची गरजच नाहीये, कारण की हे वाक्य पूर्ण होत आहे ना, म्हणून याला सहाय्याची गरज नाहीये. सहाय्याची गरज केव्हा पडते बीच्या, जेव्हा वाक्य पूर्ण होत नसेल, त्याचा अर्थ, माझा अर्थ समोरच्या संभाषणात कळत नसेल, समोरच्या व्यक्तीला कळत नसेल, माझ्या संभाषणात ते अधुरं राहत असेल, अपूर्ण राहत असेल, तेव्हा मला बीचं सहाय्य घ्यावं लागतं. परंतु या वाक्यात मला बीचं सहाय्य घेण्याची गरज नाही. त्यामुळे काय आहे, ही वॉज थर्स्टी हे वाक्य माझं पूर्ण होत आहे. मी तहानलेला आहे, मी तहानलेला आहे हे वाक्य त्याला समजतंय. ठीक आहे, हे वाक्य त्याला समजतंय म्हणून मला त्याला बीचं सहाय्य घेण्याची गरज नाही. म्हणून इथे काय वाक्य तयार होत आहे, ही वॉज थर्स्टी म्हणजे वॉजचा उपयोग कसा होतोय, मुख्य क्रियापद म्हणून. कशाच्या, तर बीच्या. त्यानंतर वाक्य काय, त्याचं पोट भरलेलं होतं. हिज स्टमक वॉज अ फुल. ओके. त्याचं पोट भरलेलं होतं. इथे वॉजचा उपयोग कसा झालेला आहे, बीचं मुख्य क्रियापद म्हणून. इथे सहाय्य कशाचंच घ्यायची गरज नाही इथे बीचं, कारण की वाक्य पूर्ण होत आहे ना, वाक्याला मला बीचं सहाय्य घेऊन पूर्णपणे करण्याची गरज नाही. ते वाक्य माझं समोरच्या व्यक्तीला समजतंय, माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. म्हणून काय, ही स्टमक वॉज अ फुल, माझं पोट भरलेलं आहे त्याला समजतंय, माझं वाक्य पूर्ण होत आहे म्हणून मला बीची तिथे गरज नाही. बीची तिथे उपयोग करण्याची गरज नाही. माझं वाक्य वॉजनेच पूर्ण होत आहे. ठीक. म्हणून इथे वॉजचा उपयोग कसा घेतलेला आहे, तर बीचं मुख्य क्रियापद म्हणून इथे आपण वॉजचा उपयोग घेतलेला आहे. त्यानंतर बघा काही वाक्य बघूया. मी आश्चर्यचकित झालो.
पुढचं वाक्य काय आहे? मी आश्चर्यचकित झालो. आय वॉज सरप्राईज. ओके, मी आश्चर्यचकित झालो. आय वॉज सरप्राईज. इथे वॉजचा उपयोग कसा केलेला आहे? बीचा मुख्य क्रियापद म्हणून. ठीक आहे, बीचा मुख्य क्रियापद म्हणून इथे आपण वॉजचा उपयोग केलेला आहे. इथे आता वॉजचा उपयोग कसा प्रकारे होतो? झालो. हे पास्ट टेन्स मधले वाक्य आहे ना. आपण इथे बीचा उपयोग वॉजचा उपयोग इथे करतोय बीचं मुख्य क्रियापद म्हणून, पण वॉजचा नेमका उपयोग काय? वॉजचा नेमका उपयोग आहे झाला किंवा पास्ट टेन्स मधले वाक्य बनवण्यासाठी. वॉज वेअरचा उपयोग काय? पास्ट टेन्स मधले वाक्य बनवण्यासाठी. म्हणून इथे वॉज वेअरचा उपयोग कसा घेतला आहे? झाला, झाली या प्रकारे इथे उपयोग घेतलेला आहे. आय वॉज सरप्राईज्ड. ओके, मी आश्चर्यचकित झालो. त्यानंतर सेकंड वाक्य बघा, मी प्रोत्साहित झालो. आय वॉज इनकरेज. मी काय आहे? मी प्रोत्साहित झालो. आय वॉज इनकरेज. इथे वॉजचा उपयोग कसा केलेला आहे? बीचं मुख्य क्रियापद म्हणून केलेला आहे, परंतु वॉजचा इथे नेमका उपयोग झाला, झाली या अर्थाने सुद्धा होतो. ठीक आहे, त्यानंतर काय? तो भयभीत झाला. ही वॉज अ फ्रायटेंड. काय झालं? तो भयभीत झाला. ही वॉज फ्रायटेंड. म्हणजे काय? इथे वॉजचा उपयोग कसा केलेला आहे? बीचं मुख्य क्रियापद म्हणून केलेला आहे, पण वॉजचा स्वतःचा अर्थ निघतो. इथे वॉजचा स्वतःचा अर्थ काय निघतो? झाला, झाली. ठीक आहे, वॉजचा अर्थ निघतो इथे झाला. तो भयभीत झाला. म्हणून इथे वॉजचा स्वतःचा अर्थ निघतो. त्याची अस्तित्व आहे, त्याचं अस्तित्व असं आहे की झाला या नावाने त्याचं अस्तित्व आहे या वाक्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर चौथं वाक्य बघूया. बघा, तो आम्हाला भेटून आनंदित झाला. तो आम्हाला भेटून आनंदित झाला. इथे झाला आहे ही वॉज अ प्लेस टू मीट अस. काय? ही वॉज अ प्लेस टू मीट अस. काय? इथे वॉजचा उपयोग कसा केलेला आहे? वॉजचा बीचा मुख्य अर्थ म्हणून केलेला आहे, मुख्य क्रियापद म्हणून केलेला आहे इथे अर्थ, परंतु वॉजचा इथे स्वतःचा, त्याचं स्वतःचं अस्तित्व काय दाखवलं आहे? इथे झाला म्हणून त्याचं स्वतःचं अस्तित्व दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघूया. तेही बातमी ऐकून अत्यानंदित झाले. दे वेअर ओव्हरजॉईड टू हिअर दिस न्यूज. काय? दे वेअर ओव्हरजॉईड. इथे बघा, वेअरचा उपयोग मुख्य क्रियापद म्हणून केलेला आहे. कशाच्या? तर बीच्या. परंतु वेअरचा इथे स्वतः अर्थ झालेला आहे झाले म्हणून. वेअरचं काय? स्वतःचं अस्तित्व काय दाखवलं आहे त्यांनी? झाले म्हणून स्वतःचं अस्तित्व इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा, इथे जेव्हा मी सांगितलं होतं हॅवचा उपयोग होतो, हॅवचा उपयोग जेव्हा तो स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी करतो तेव्हा इथे आपण काय वापरतो? बीन वापरतो. मागच्या वाक्यात जेव्हा आपण मागचे वाक्य बघितले होते बघा, इथे हे वाक्य बघितलं होतं, यू शुड हॅव बीन हॅपी. इथे बघा, शुड सुद्धा घेतलेला आहे आणि हॅव सुद्धा घेतलेला आहे. म्हणून हॅव घेतलेला आहे म्हणून काय आपण वापरलेलं आहे? बीचं तिसरं रूप वापरलेलं आहे. यू शुड हॅव बीन हॅपी. परंतु मी शुड न घेता डायरेक्ट मी जर हॅवचा उपयोग करत असेल एखाद्या वाक्यामध्ये, मला शुड घेण्याची गरज नाही, कारण की हॅवचा उपयोग सुद्धा मी मुख्य क्रियापद म्हणून करतोय. हॅवचं स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचा एक अर्थ आहे. ठीक आहे, त्याचा अर्थ जर पूर्ण होत असेल तर मी काय करेल? त्याला बीन हे जोडेल. का? कारण की इथे हॅवचा उपयोग झालेला आहे. मी बाजारात जाऊन आलो आहे. पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे. मी बाजारात प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. मी बाजारात जाऊन आलो आहे. तो आता सांगतोय. काय? तर तो आता सांगतोय मी बाजारात जाऊन आलेलो आहे. ठीक आहे, म्हणून हे काय वाक्य होईल? आय हॅव बीन टू मार्केट. ओके, आय हॅव बीन टू मार्केट. का इथे हॅव नंतर बीन आलेलं आहे? कारण की जेव्हा आपण बीची रूपे वापरतो तेव्हा बीचे जर वाक्यामध्ये हॅव येत असेल तर त्यामध्ये काय वापरावं लागतं? बीचं तिसरं रूप वापरावं लागतं. आणि बीचं तिसरं रूप काय आहे? तर बीचं तिसरं रूप आहे बीन. काय आहे? बीचं तिसरं रूप आहे बीन. काय? बीचं तिसरं रूप बीन आहे. म्हणून काय? आय हॅव बीन टू मार्केट. ओके, त्याच्यानंतर काय आहे? तर डॉक्टर हॅज जस्ट बीन देअर. इथे बघा, हॅज आलेला आहे म्हणून इथे काय घेतलेलं आहे? बीन घेतलेलं आहे. डॉक्टर साहेब आत्ताच येथून गेले आहेत. आत्ताच येथे येऊन गेलेले आहेत. डॉक्टर हॅज जस्ट बीन देअर. ओके, तर इथे काय घेतलेलं आहे? हॅजचं तिसरं रूप म्हणजे काय? बीचं तिसरं रूप इथे वापरलेलं आहे. का वापरलेलं आहे? कारण की हॅव, हॅज, हॅड जेव्हा वाक्यामध्ये येतं त्यामध्ये आपल्याला बीनचं तिसरं रूप वापरावं लागतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, इथे भेट देणे, भेट देणे या अर्थाने सुद्धा बीन आपण इथे वापरतोय. ठीक आहे, भेट देणे या अर्थाने सुद्धा जसं आपण हॅवचा एक उपयोग आहे बघा, हॅवचा एक स्वतःचं अस्तित्व आहे, त्याचं एक अर्थ निघतोय. ठीक आहे, जसं वॉज वेअरचा अर्थ निघतोय, जसं वॉज वेअर याचा अर्थ निघतोय झाला, झाली, जर असा अर्थ निघतोय म्हणजे काय? तर वॉजचं सुद्धा स्वतःचं अस्तित्व आहे. वॉजचं सुद्धा वॉज आणि वेअरचं बघा, इथे वॉज आपण इथे वेअर घेऊ. ठीक आहे, वॉज वेअरचा स्वतःचा अर्थ काय होतो? झाला. बघा, झाला, त्याच्यानंतर झालाय, झालो या प्रकारे काय आहे? वॉज आणि वेअरचं स्वतःचं अस्तित्व तो प्रकट करतोय, स्वतःचं अस्तित्व सांगतोय. त्या प्रकारे हॅव सुद्धा एक स्वतःचं अस्तित्व सांगतोय, स्वतःचा अर्थ प्रकट करतोय. ठीक आहे, त्याचा उपयोग बीचं मुख्य क्रियापद म्हणून तर होतोय, परंतु तो स्वतःचा अर्थ सुद्धा प्रकट करतोय. म्हणून इथे काय घेतलेलं आहे? हॅव यू एव्हर बीन टू फ्रान्स. काय घेतलेलं आहे? हॅव यू, इथे बघा, हॅव यू एव्हर बीन टू फ्रान्स. हॅव यू एव्हर बीन टू फ्रान्स. तू फ्रान्सला कधी गेला आहेस का? इथे बीनचा उपयोग कसा झालेला आहे किंवा हॅवचा उपयोग कसा झालेला आहे? तर हॅवचा उपयोग इथे डायरेक्ट झालेला आहे. म्हणजे बीनचा उपयोग कशा प्रकारे आपण वापरलेला आहे? बीनचा उपयोग जाणे, भेट देणे या अर्थाने आपण इथे वापरलेला आहे. त्यानंतर बघूया पुढचे वाक्य. बघा, हॅवचा उपयोग आतापर्यंत आपण कसले वाक्य बघितले? आतापर्यंत आपण बीचे उपयोग बघितले. बघा, बीचा आपण दोन प्रकारे उपयोग केले, एक मुख्य क्रियापद म्हणून आणि एक आहे
सहाय्यकारी क्रियापद म्हणून. ठीक आहे, मुख्य क्रियापद म्हणून कसा उपयोग करतो? मुख्य क्रियापद म्हणून करतो आपण एम, इज, आर, वॉज आणि वेअर. एम, इज, आर आणि वॉज, वेअर या प्रकारे आपण मुख्य क्रियापद म्हणून करतो. आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून कसा करतो? तर सहाय्य म्हणजे काय? तर बीचा आपण थेट उपयोग करतो. एखाद्या वाक्यामध्ये वाक्य पूर्ण होण्यासाठी बीचा थेट उपयोग करतो. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये इथे जर एखादं क्रियापद असेल त्याला सहाय्य करण्यासाठी मी बीचा उपयोग करतो. आणि जर त्या वाक्यामध्ये एखाद्या क्रियापदानंतर पुन्हा हॅव येत असेल तर मी काय करेल? तर बीचं तिसरं रूप वापरेल. बीचं तिसरं रूप म्हणजे काय? तर बीन. याप्रमाणे तुम्ही मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद हे एखाद्या परीक्षेत आले तर ते तुम्ही थेटपणे ओळखू शकता. जर बीचं मुख्य क्रियापद विचारलं तर काय? तर एम, इज, आर, वॉज, वेअर याप्रमाणे सांगू शकता. आणि जर बीचं सहाय्यकारी क्रियापद विचारलं तर तुम्ही बीचा जर थेट उपयोग त्या वाक्यात असेल तर तुम्ही सांगू शकता हे वाक्य बीचं सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. किंवा बीचं जर तिसरं रूप वापरलं असेल आणि त्यामध्ये हॅव, हॅज असेल तर तुम्ही सांगू शकता की हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून इथे वापरलेलं आहे. त्यानंतर बघा आपण हॅवचं बघूया. हॅवचा उपयोग कसा होतो? हॅवचा उपयोग आपण इथे मुख्य क्रियापद म्हणून होतो. जसा बीचा उपयोग आपण मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून करत होतो, परंतु इथे हॅवचा उपयोग कसा करता येईल? हॅवचा उपयोग आपल्याला इथे फक्त मुख्य क्रियापद म्हणून करता येईल. हॅवचा उपयोग कसा करता येईल? मुख्य क्रियापद म्हणून आपल्याला इथे करता येईल. हॅवचा उपयोग कसा करता येईल? मुख्य क्रियापद म्हणून. आता मुख्य क्रियापद म्हणून त्याचा उपयोग कसा करता येईल? तर त्याचा उपयोग आपल्याला थेट वाक्यात करावा लागतो. थेट वाक्य. आता तुम्ही म्हणाल की इथे बीचा आपण उपयोग करताना जेव्हा सहाय्यकारी क्रियापद घेत होतो त्यावेळेस आपण त्याचा थेट उपयोग केला होता. म्हणजे एखाद्या वाक्यात आपण बीचा उपयोग जेव्हा त्याचं सहाय्य घेत होतो तेव्हा उपयोग केलेला होता. परंतु हॅवचा उपयोग आपण थेट मुख्य क्रियापद म्हणून करतोय, पण वाक्यामध्ये डायरेक्ट त्याचा उपयोग कसा करतोय? तर वाक्यामध्ये हॅवचा स्वतःचा अर्थ आहे. काय आहे? हॅवचाच एक स्वतःचा अर्थ आहे, म्हणून त्याचा उपयोग आपण मुख्य क्रियापद म्हणून डायरेक्ट वाक्यामध्ये करतोय. हॅवचा अर्थ काय होतो? तर जवळ, जवळ असणे, जवळ आहे याप्रमाणे आपण हॅवचा उपयोग इथे करतोय, म्हणून त्याचा उपयोग आपण काय करतोय? मुख्य क्रियापद म्हणून. याची बघा एक्झाम्पल्स बघितल्यावर तुम्हाला समजून येईल. बघा आपण याचे एक्झाम्पल बघूया. बघा हॅवचा उपयोग काय होतो? जवळ असणे किंवा जवळ आहे, जवळ असणे याप्रमाणे उपयोग होतो. बघा एक्झाम्पल्स बघूया. मला 3 भाऊ आहेत. काय? मला 3 भाऊ आहे. आय हॅव 3 ब्रदर्स. ओके, सो आय हॅव 3 ब्रदर्स. आता बघा जेव्हा आपण हॅव वापरतो ना वाक्यामध्ये तेव्हा तुम्ही याचा उपयोग हॅव गॉट असा सुद्धा करू शकता. काय करू शकता? हॅव गॉट. म्हणजे काय होईल? मला 3 भाऊ आहे. आय हॅव 3 ब्रदर्स. आय हॅव गॉट 3 ब्रदर्स. आय हॅव गॉट 3 ब्रदर्स. म्हणजे काय आहे? मला 3 भाऊ आहेत. मला किती भाऊ आहेत? 3 भाऊ आहेत. तर इथे हॅवचा उपयोग कसा झालेला आहे? मुख्य क्रियापद म्हणून झालेला आहे. कशाचा? हॅवचाच. हॅवचाच मुख्य क्रियापद म्हणून इथे हॅवचा वापर केलेला आहे. हॅवचे मुख्य क्रियापद फक्त हॅव येत नाही. बघा हॅवचे मुख्य क्रियापद म्हणून कोणकोणते तर मी सांगून देतो. हॅवचा मुख्य क्रियापदमध्ये येतं हॅव, हॅज, हॅड याप्रमाणे तुम्ही मुख्य क्रियापद म्हणून हॅवचा वापर करू शकता. कशाचा वापर करू शकता? हॅवचा वापर करू शकता. बघा मला 3 भाऊ आहे. आय हॅव 3 ब्रदर्स. याचा वापर मी कशा करू शकतो? आय हॅव गॉट 3 ब्रदर्स. काय? आय हॅव गॉट. मी काय सांगितलं? तुम्ही हॅव गॉटचा वापर हॅवच्या ऐवजी करू शकता. दोघांचा अर्थ सेम निघतो, दोघांचे अर्थ वेगळा नाही निघत. आय हॅव 3 ब्रदर्स, मला 3 भाऊ आहे. आय हॅव गॉट 3 ब्रदर्स, माझ्याजवळ 3 भाऊ आहे किंवा मला 3 भाऊ आहे. दोघांची अर्थ सेमच आहे. ठीक आहे, दोघांचाही अर्थामध्ये चेंज होणार नाही. जेव्हा एखाद्या संभाषणात माझं आणि एखाद्या व्यक्तीचं संभाषण चालू असेल त्यामध्ये मी ही वाक्य वापरतो आय हॅव 3 ब्रदर्स, म्हणजे माझं वाक्य त्याला कळून येईल की मला 3 भाऊ आहेत, किंवा आय हॅव गॉट 3 ब्रदर्स हेही वाक्य त्याला कळून येईल की मला 3 भाऊ आहेत, कारण की दोघांचीही अर्थ सेम निघत आहे. परंतु हे वाक्य मी कधी वापरतो? जर मी हे पास्ट टेन्समध्ये वापरत असेल, तर मी गॉटचा वापर करणार नाही. पास्ट टेन्समध्ये जर मी हे वाक्य वापरत असेल तर मी गॉडचा वापर कसा प्रकारे करतो आपण? जेव्हा एखादं वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये मी बोलतोय ना, जेव्हा एखादं वाक्य मी प्रेझेंट टेन्समध्ये एखाद्या व्यक्तीला सांगतोय तेव्हा मी गॉडचा वापर करतो. ठीक आहे, परंतु एखादं वाक्य मी पास्ट टेन्समध्ये सांगत असेल, एखादं वाक्य कसं मी पास्ट टेन्समध्ये सांगत असेल तर तेव्हा मी गॉडचा वापर करणार नाही. तेव्हा मी काय करेल? तेव्हा मी गॉडचा वापर करणार नाही. परंतु त्यामध्ये कंडिशन आहे. त्यामध्ये कंडिशन कशी आहे? जेव्हा मी गॉडचा वापर पास्ट टेन्समध्ये प्रश्नार्थक चिन्ह किंवा नकारार्थी वाक्य यामध्ये करतो. कशात करतो? प्रश्नार्थक चिन्ह आणि नकारार्थी वाक्य यामध्ये जेव्हा मी गॉडचा वापर करतो तेव्हा ते पास्ट टेन्समध्ये चालून जातं. ठीक आहे, ते पास्ट टेन्समध्ये वापरलं तर होऊन जातं, ते वाक्य अर्थपूर्ण निघून जातं. परंतु जेव्हा मी येथे एखाद्या सिंपल पास्ट टेन्समधल्या वाक्यामध्ये गॉडचा वापर करत असेल तर ते वाक्य चुकतं. काय होतं? ते वाक्य चुकतं. याचे एक्झाम्पल आपण पुढे बघूया. बघा पहिलं एक्झाम्पल काय आपण बघितलं? मला 3 भाऊ आहेत. आय हॅव 3 ब्रदर्स. हॅवच्या जागी मी काय वापरू शकतो? गॉट वापरू शकतो. ठीक आहे, हॅव गॉट. फक्त हॅवच्या ऐवजी नाही वापरू शकतो, हॅवला जोडून मी गॉट वापरू शकतो. ठीक आहे, त्याला नोकरी आहे. ही हॅज अ जॉब किंवा ही हॅज गॉट अ जॉब. काय? ही हॅज अ जॉब किंवा ही हॅज गॉट जॉब. काय? दोघांचा अर्थ सेमच निघतो.
दोघांचा अर्थ मी हॅजच्या ऐवजी हॅज गॉट सुद्धा वापरू शकतो, कारण की त्याला नोकरी आहे हे दोन्ही अर्थामध्ये सेमच अर्थ होतो. माझ्या संभाषणात त्याला समजून येईल की मला काय सांगायचं आहे, एखाद्या व्यक्तीला समजून येईल की मला काय बोलायचं आहे मी जेव्हा हे दोन्ही वाक्य वापरेल तर. ठीक आहे, मला मला नाही बोलायचं आहे गॉड, मी हॅज अ जॉब, ही हॅज जॉब असं जरी बोललं तरी त्याला समजून येईल की मला जॉब आहेत किंवा त्याला नोकरी आहे. ठीक आहे, त्याला नोकरी आहे. आय आय हॅव जॉब. ओके, आय हॅव जॉब, मला नोकरी आहे हे त्याला समजून येईल जेव्हा मी असंच वाक्य वापरेल तर. ठीक आहे, आता बघा, माझ्याकडे कार होती, माझ्याकडे कार होती, आय हॅड अ कार. बघा आपण हॅवचा उपयोग कसा करतोय, हॅव, हॅज, हॅड या प्रकारे आपण उपयोग करतोय. परंतु हॅडचा उपयोग मी आता सांगितलं, हॅडचा उपयोग जेव्हा पास्ट टेन्समध्ये होतो, हॅजचा उपयोग कसा होतो पास्ट टेन्समध्ये. परंतु जेव्हा आपण हॅवचं रूप वापरतो ते गॉट वापरल्या जात नाही, गॉट वापरल्या जात नाही. भूतकाळात बघा, भूतकाळात गॉट वापरले जात नाही. काय, हॅडच आपल्याला वापरावं लागेल. का वापरावं लागेल, हॅडच वापरावं लागेल. माझ्याकडे कार होती, आय हॅड अ कार, आय हॅड गॉट वापरले जात नाही. परंतु यामध्ये जर एखादं वाक्य प्रश्नार्थी किंवा नकारार्थी असेल आणि ते पास्ट टेन्समधलं असेल तर त्यावेळेस मी गॉट वापरू शकतो. काय वापरू शकतो, त्यावेळी मी गॉट वापरू शकतो. तेव्हा ते वाक्य काय असेल, ते पूर्ण वाक्य होईल. आणि हे शक्य आहे. म्हणजे बघा, तुम्हाला जर गॉट वापरायचं असेल, एखाद्या वाक्यात पास्ट टेन्समधलं असेल, प्रश्नार्थक चिन्ह असेल, गॉट असेल तर ते वाक्य करेक्ट आहे. ठीक आहे, किंवा नकारार्थक वाक्य असेल, पास्ट टेन्समधलं असेल, त्यामध्ये गॉट असेल, ते वाक्य करेक्ट आहे. ठीक आहे, परंतु ते वाक्य सिंपल वाक्य असेल, ठीक आहे, ते वाक्य सिंपल वाक्य असेल, त्यामध्ये म्हणजे पास्ट टेन्समधलं वाक्य असेल आणि गॉट असेल तर ते वाक्य चुकीचं आहे. ते वाक्य कसं आहे, ते वाक्य चुकीचं आहे. परंतु यामध्ये कंडिशन लक्षात ठेवा मित्रांनो, एखादं वाक्य जर पास्ट टेन्समध्ये आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे, परंतु त्यामध्ये गॉट नाही आहे, तर याचा अर्थ असा होत नाही की ते वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे, ते वाक्य चुकीचं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. ठीक आहे, ते वाक्य बरोबरच आहे. ठीक आहे, कारण की प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक पास्ट टेन्समधल्या प्रश्नामध्ये गॉट असणे गरजेचे नाही, किंवा प्रत्येक नकारार्थी वाक्यामध्ये गॉट असणे गरजेचे नाही. ही काय असते, ही शक्यता असते. ही काही वाक्यांमध्ये वापरलं जातं, काही वाक्यांमध्ये नाही वापरलं तरी चालेल. ही काय असते, ही शक्यता असते. ठीक आहे, म्हणून प्रश्नार्थक वाक्यामध्ये जर पेपरमध्ये एखादं प्रश्नार्थक वाक्य आलं, ते वाक्य पास्ट टेन्समध्ये आहे आणि त्यामध्ये गॉट नाही आहे, तर ते वाक्य चुकीचं आहे असा बिलकुल मुळीच अर्थ काढू नका. ठीक आहे, असा अर्थाने तुमचं वाक्य चुकेल. ठीक आहे, म्हणून असा मुळीच अर्थ काढू नका की त्यामध्ये वापरल्या गेलेलं गॉट नाही आहे त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे, असा अर्थ होत नाही. फक्त काय करा, जेव्हा एखादं वाक्य पास्ट टेन्समध्ये सिंपल वाक्य दिलेलं असेल ना आणि ते पास्ट टेन्समध्ये असेल आणि त्यामध्ये गॉट नाही आहे तर ते वाक्य बरोबर आहे. परंतु त्यामध्ये गॉट दिलेला असेल तर ते वाक्य चुकीचं आहे. त्यामुळे आता बघा, आपण सिंपल जर अर्थ काढायचा झाल्यास कसा अर्थ काढू, बघा इथे, माझ्याकडे कार होती, आय हॅव गॉट अ कार, हे एक सिंपल वाक्य आहे. हे काय आहे, सिंपल वाक्य आहे आणि हे भूतकाळात वापरलं गेलं असेल तर यामध्ये गॉट वापरले जात नाही. परंतु प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्यात गॉट वापरण्याची शक्यता आहे. बघा इथे शक्य आहे, इथे पूर्णपणे वापरलं जाईल असं आवश्यक नाही. परंतु काही प्रश्नार्थक किंवा नकारार्थी वाक्यामध्ये जर गरजेचं असेल, गॉट वापरणं गरजेचं असेल तर ते वापरू शकतो. ठीक आहे, हॅड यू गॉट अ कार. ओके, हॅड यू गॉट अ कार, इथे काय वापरलेलं आहे, गॉट वापरलेलं आहे, कारण की इथे शक्यता म्हणजे इथे गरज आहे त्या गॉटची. हे वाक्य पूर्ण बनवण्यासाठी, हा प्रश्न पूर्ण बनवण्यासाठी, हा प्रश्न समोरच्या व्यक्तीला समजण्यासाठी ते गॉटची गरज आहे. म्हणून इथे काय वापरलेलं आहे, इथे गॉट वापरलेला आहे. त्यानंतर बघा काही एक्झाम्पल बघूया. मला खूप मित्र आहेत. काय एक्झाम्पल आहे, मला खूप मित्र आहे, मला खूप मित्र आहे. आय हॅव गॉट मेनी फ्रेंड्स, इथे बघा मी गॉट नाही वापरलं तरी चालेल, कारण की आय हॅव मेनी फ्रेंड्स माझा अर्थ सेमच निघतोय. माझा काय, मी जो समोरच्या व्यक्तीला सांगतोय आय हॅव मेनी फ्रेंड्स, माझा अर्थ सेमच निघतोय. परंतु मी त्याला असं सांगितलं आय हॅव गॉट मेनी फ्रेंड्स. ओके, सो त्याचाही माझा अर्थ त्याला समजून येईल. म्हणजे काय होईल, आय हॅव गॉट मेनी फ्रेंड्स मी असं वापरलं तरी चालेल, आय हॅव मेनी फ्रेंड्स मी असं वापरलं तरी चालेल, दोघांचाही अर्थ हा सेमच निघतो. मला खूप मित्र होते, हे काय, जर मी पास्ट टेन्समधलं वाक्य वापरत असेल तर मला इथे गॉट वापरता येणार नाही. मला इथे गॉट वापरता येईल का मित्रांनो, नाही, मला इथे गॉट वापरता येणार नाही. हे वाक्य काय ठरेल, हे चुकीचं ठरेल. परंतु जर मी असं वाक्य वापरत असेल, आय हॅड मेनी फ्रेंड, तर हे वाक्य बरोबर येईल. काय येईल, हे वाक्य बरोबर येईल. काय, आय हॅड मेनी फ्रेंड्स, माझ्याजवळ मित्र आहेत ना, किंवा माझ्याजवळ मित्र होते, काय इथे हॅड वापरलेला आहे ना, म्हणजे हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे, माझ्याजवळ भरपूर मित्र होते. ठीक आहे, आय हॅड मेनी फ्रेंड्स. परंतु जर इथे गॉट वापरलं, आय हॅड गॉट मेनी फ्रेंड्स, आय हॅड गॉट मेनी फ्रेंड्स, हे वाक्य काय ठरेल, हे चुकीचं वाक्य ठरेल. हे वाक्य कसं ठरेल, हे चुकीचं वाक्य ठरेल, कारण की असं याचा अर्थ बरोबर निघणार नाही. मी काय सांगितलं, गॉट आपण कशासाठी वापरतो, प्रेझेंट टेन्समधल्या वाक्यासाठी. गॉट कशासाठी वापरतो, प्रेझेंट टेन्समधल्या वाक्यासाठी. आणि जर ते वाक्य पास्ट टेन्समधलं असेल पण ते प्रश्नार्थक आणि निगेटिव्ह असेल तर आपण गॉट वापरू शकतो. काय, आणि शकतो म्हटलंय मी, ते शक्यता आहे, तुम्हाला वापरायलाच पाहिजे असं आवश्यक नाही. म्हणजे परीक्षेतल्या वापरात जर गॉट नसेल तर तुम्ही त्याचा अर्थ चुकीचा काढू नका. ठीक आहे, तुम्ही त्याचा अर्थ चुकीचा काढू नका. गॉट असूही शकतं, नसूही शकतं.
ठीक आहे. काही वाक्यांमध्ये गरज असते म्हणून ते वाक्यात दिलेलं असतं, काही वाक्यांमध्ये गरज नसते म्हणून ते वाक्यात दिलेलं नसतं. आता बघा, माझ्याजवळ 60 रुपये आहेत. आय हॅव गॉट 60 रुपीज. काय आहे? आय हॅव गॉट 60 रुपीज. इथे बघा, गॉट नाही वापरलं तरी चालेल किंवा वापरलं तरी चालेल, दोघांचाही अर्थ हा सेमच निघतो. त्यांना एक मुलगा आहे 13 वर्षाचा. दे हॅव गॉट वन सन एजेड 13. दे हॅव गॉट वन सन एजेड 13. काय? त्यांना 13 वर्षाचा मुलगा आहे. हॅव इथे वापरलेला आहे, त्यानंतर गॉट नाही वापरला तरी चालेल, गॉट वापरला तरी चालेल, दोघांचाही अर्थ हा सेमच निघतो. दे हॅव वन सन एजेड 13 असंही लिहिलं चालेल. दे हॅव गॉट वन सन एजेड 13, दोघांचाही अर्थ हा सेमच निघतो. त्याचे लांब केस आहेत. ही हॅज गॉट लॉंग हेअर. त्याच्याजवळ लांब केस आहेत, माझे केस शॉर्ट्स आहे पण त्याच्याजवळ लांब केस आहेत, याचा अर्थही सेम निघतोय. आणि ही हॅज म्हणजे गॉट न वापरता जरी त्याचा वापर केला तरी त्याचा अर्थ हा सेमच निघतोय. म्हणजे काय? त्याचे लांब केस आहेत. त्यानंतर काय? त्याचं मुंबईत हॉटेल आहे. काय? त्याचं मुंबईत हॉटेल आहे. ही हॅज गॉट अ हॉटेल इन अ मुंबई, की असंही वापरलं तरी चालेल किंवा गॉट न वापरता ही हॅज अ हॉटेल इन अ मुंबई. ओके, सो म्हणजे असंही वाक्य आपण वापरलं तरीही चालेल. कारला 4 चाकं असतात. अ कार हॅज अ 4 व्हील्स. ओके, द कार हॅज अ 4 व्हील्स म्हणजे काय? तर कारला 4 चाकं असतात. ठीक आहे. तर इथे हॅज वापरलेला आहे. इथे आपल्याला गॉट वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी चालेल, कारण की दोघांचेही अर्थ हे सेम निघतात. आमच्या शाळेला सुट्टी आहे. काय? 8व्या नंबरचं वाक्य काय? आमच्या शाळेला सुट्टी आहे. अवर स्कूल ॲज अ हॉलिडे टुडे. ओके, काय वाक्य दिलेलं आहे? अवर स्कूल ॲज अ हॉलिडे टुडे. ओके, इथे गॉट वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी चालेल, कारण की माझं जे वाक्य, मी जे समोरच्याला वाक्य सांगतोय ते माझं वाक्य समोरच्याला कळत आहे, म्हणून मला गॉट वापरायची गरज नाही. ठीक आहे. जर त्याला समजत नसतं, तो इंग्रजीमध्ये कच्चा असतं, तर मी गॉट वापरून त्याला अधिक योग्य पद्धतीने वाक्य समजवलं असतं. परंतु त्याला वाक्य समजतंय, मला गॉट वापरायची गरज नाही. परंतु हे जर वाक्य पास्ट टेन्समध्ये असतं, इथे हॅड असतं, तर मला तिथे गॉट वापरून जर मी त्याला हे वाक्य समजवलं असतं तर ते वाक्य माझं चुकीचं ठरलं असतं. काय ठरलं असतं? ते वाक्य माझं चुकीचं ठरलं असतं. कारण पास्ट टेन्समधल्या वाक्यात हॅड जर असेल किंवा पास्ट टेन्समधलं वाक्य असेल तर त्यामध्ये गॉट वापरल्या जात नाही. काय वापरल्या जात नाही? त्यामध्ये गॉट वापरल्या जात नाही, कारण की ते वाक्य चुकीचं ठरतं. पुढचं वाक्य बघूया. बघा, या पुस्तकात 300 पेक्षा जास्त पाने आहेत. दिस बुक हॅज अ मोर दॅन अ 300 पेजेस. ओके, दिस बुक हॅज अ मोर दॅन अ 300 पेजेस. इथे हॅज वापरलेला आहे. यामध्ये गॉट वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी चालेल, कारण की वाक्य पूर्ण होतंय ना, वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय, म्हणून इथे गॉट वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी चालेल, कारण की माझा वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय आणि समोरच्याला ते समजतंय. किंवा पेपरमध्ये जर प्रश्न आला त्यामध्ये गॉट नसलं तरी हे वाक्य बरोबरच येईल. काही हे वाक्य बरोबरच येईल, कारण की इथे काय? हॅज दिलेलं आहे, प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे आणि आता पाणी आहेत त्याला, म्हणजे काय? प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. माझं वाक्य पूर्णही होते, समोरच्यालाही समजते किंवा समोरच्याने विचारलेलं मलाही समजते. त्यामुळे हे वाक्य गॉट न वापरताही चालेल बोललं तर, आणि गॉट वापरून बोललं तरी चालेल. तर मित्रांनो, आपण कोणकोणती वाक्य बघितली बघा. आपण मुख्य क्रियापद आपण काय बघितले? बी आणि हॅवचं. बघा, बी बघितलं आणि हॅव बघितलं. तर बीचा आपण उपयोग कसा बघितला? बीचा आपण उपयोग 2 प्रकारे बघितला, एक मुख्य क्रियापद म्हणून आणि एक सहाय्यकारी क्रियापद म्हणून. आता मुख्य क्रियापद म्हणून कसा उपयोग सांगितला मी, तर बीचा मुख्य क्रियापद म्हणून कसा वापर करतो आपण? एम, इज, आर, वॉज आणि वेअर. कसं करतो? एम, इज, आर, वॉज आणि वेअर. याच्या म्हणजे जर वाक्यामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर असेल तर हे काय आहे? बीचे मुख्य क्रियापद म्हणून आलेले आहे. काय आलेलं आहे? बीचं मुख्य क्रियापद म्हणून हे वाक्यात उपयोग झालेला आहे. परंतु सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय? तर बीने एखाद्या क्रियापदाला सहाय्य केलेलं आहे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी. म्हणजे काय? तर बीचा थेट उपयोग वाक्यात होत असेल, म्हणजे काय? बीने सहाय्य केलेलं आहे. परंतु जर बीचा उपयोग हॅव नंतर होत असेल तर काय? बीचा उपयोग होणार नाही. बीचा काय? थर्ड रूप येईल, हॅव बीन. बीचा काय? थर्ड रूप येईल, हॅव बीन. आणि आपण हॅवचा उपयोग कसा बघितला? हॅवचा उपयोग फक्त एका प्रकारे होतो, तो म्हणजे मुख्य क्रियापद म्हणून. आणि कसा होतो? तर हॅव म्हणून होतो, त्यानंतर होतो हॅज म्हणून आणि हॅड म्हणून. हॅव, हॅज, हॅड या 3 प्रकारे मुख्य क्रियापद म्हणून हॅवचा उपयोग होतो. आणि हॅवचा उपयोग कसा होतो? तर बघा, हॅवचा उपयोग आपण एखादं प्रेझेंट टेन्समधलं किंवा पास्ट टेन्समधलं वाक्य असेल आणि त्यामध्ये जर मी उपयोग करत असेल आणि त्यामध्ये जर मी हॅवचा उपयोग गॉट म्हणूनही करू शकतो, हॅव गॉट म्हणूनही करू शकतो किंवा फक्त हॅव म्हणून करू शकतो, दोन्ही प्रकारे केला तरी अर्थ सेमच निघतो. हॅजचा उपयोग सुद्धा आम्ही गॉट म्हणूनही करू शकतो आणि असाही करू शकतो, दोघांचाही अर्थ सेमच येईल. परंतु जेव्हा मी हॅड वापरतो, काय वापरतो? जेव्हा मी हॅड वापरतो तेव्हा मला गॉट हा शब्द वापरता येणार नाही, कारण की त्यामुळे वाक्य चुकेल. परंतु ते जर वाक्य प्रश्नार्थक असेल किंवा नकारार्थ असेल आणि ते पास्ट टेन्स मधलं असेल तेव्हा मी वाक्यात गॉट वापरण्याची शक्यता आहे. वाक्य वापरेलच, गॉट हा शब्द वापरेलच असं आवश्यक नाही, वापरण्याची काय शक्यता आहे.
तर मित्रांनो, आजचं लेक्चर इथेच संपवूया. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल किंवा काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर लेक्चर आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. या प्रकारचे अनेक लेक्चर आम्ही बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि खूप खूप धन्यवाद.